श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर निमले श्री सरस्वती जगतमाता भगवती ब्रह्मकुमारी विनिवती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखादीन धामा सद्गुरुराया स्वर्णुनी त्या पवित्र पाया। चित्तशुद्धी झाली थोर ऋषी मुनींनी संतजन बधुगण यस आणि सज्जन करुणी तयासी नमन। ग्रंथरचना आरंभली श्री अक्कलकोट स्वामी राया स्मरणुनी तुमच्या पवित्र पाया। स्तोत्र महात्मे तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी। नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या मात्या पित्याचे कोणास ठाऊक नाही साचे। अंदाज मात्र अनेक त्याच्या जन्मा संबंधीची आख्यायिका लिहिली एकाने। तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे। म्हणे उत्तर भारती एक स्थानी घनदाट कर्दईच्या बनी स्वामी प्रकटले वारुळातुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसुनी त्याचा राहिला कायम वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान। स्वमुखेच समर्थानी मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नरसिंहभान कश्यप गोत्र राशी मीन। ऐसे स्वामी म्हणाले खरे खोटे देव जाणे बरे नाही खोलात शिरणे ईश्वरी करणीची कारणे। आपण काय शोधावी दत्तात्रया तुम्ही निर्विकार निर्गुण। नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन। आपल्या चरणस्पर्शाने नंतर स्वामी निघाले तेथुनी तीर्थयात्रेसी केले प्रयाण। दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरूनी पाहिले दत्त वास्तव्य जिथे निरंतर। तिथे थोर पर्वत गिरनार तिथेच गेले अगोदर। नंतर फिरले इतरत्र यात्रेचे प्रवास संपले। तेव्हा मंगळवेढ्यासी आले तिथे थोडे दिवस राहिले। दामाजीच्या गावात काही काळ तेथे गेला। पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला। साक्षात्कारी यतीच्या पुढे अक्कलकोट हे वास्तव्य झाले ठिकाण। अखेरपर्यंत तिथेच राहुनी अनंत लीला दाखवल्या। तेच पुंज शरीर गोमटे सरळ नासिकी कान मोठे आजान बाहू कोपीन छोटे दिगंबर असती अनेकदा। स्वामी समर्थ अक्कलकोटचे चौथे अवतार दत्तात्रयाचे। 3 अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापुरी दर्शन देव दुर्बल जागृत दत्तस्थान ते तिथे होऊनी साक्षात्कार पहावयासी येथे चौथा अवतार। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध गूढ लीला करुनी भक्तास साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोण त्यांना चमत्कार दाखवले नाना। शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणासी। स्वामी सर्वसाक्षी उद्धार साक्षात दत्तात्रयाचे अवतार। कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाखवले दासांना। त्यांनी त्यांची सेवा केली त्यांची
कुळे पावनी झाली, जन्मोजन्मीची पापे जळाली, पुण्यराशी मिळाल्या. सत्पुरुषाची करणी अगाध, वाणी गूढ निर्वाद, झाल्या विन कृपा प्रसाद, अर्थ याचा समजेना. स्वामीचे बोलणे थोडे, जाणू काय कठीण कोडे, अर्थ काढावे तितके थोडे, त्यात भविष्य असे भरलेले. जाणणारे तेच जाणती, घेती त्याचा संकेताची प्रचिती. ज्याचा तोच उमजे चिंती, इतरा अर्थबोध होईना. कोणा कोणाला पादुका दिदल्या, कोणाला वाहिल्या लखोल्या, कोणाच्या मस्तकी मारल्या, पायातल्या वाहनाही. ज्याच्या त्याच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे. कोणा पुत्र कोणा सोनाने, कोणा जीवनदानही दिले. अनेकांच्या व्याधी केल्या दूर, अनेकांना दाखवले चमत्कार. अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकांदा. सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी, पूर्ण ब्रह्म ब्रह्मज्ञानी. म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना. न सांगता सर्व जाणले, ज्याचे त्याला योग्य उत्तर दिले. लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले, दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर. भक्तासाठी परम उद्धार, अनेकांना केला उद्धार. समुउद्देशन दीक्षा देऊनी, स्वामी राया दत्तात्रया. तुमच्या कृपेची असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया. मागणे नाही आणखीन, मजवरी होता कृपादृष्टी. दत्तमय भासले सर्व सृष्टी, सुख संपत्तीची होईल वृष्टी. सकल सिद्धी लाभती, ऐसी श्रद्धा माझ्या मनी. उपजली आहे आता म्हणूनी, मिठी घालावी तव चरणी. धाव पाव समर्था तू, तुमची करावी कैसी सेवा. हेच मज ठाऊक नाही तेवा, ओळखुनी तुझ्या भोळ्या भावा. वरदहास्त ठेवा मस्तकी, संसार तोपे पळाले भरी. दूर करा ही दुःखे सारी, तुझ्या वाचुनी माझा कैवारी. अन्य कोणी दिसेना, तुमचे पाय माझी काशी. पंढरपूर सर्व तीर्थे त्याशी, आहे तुमच्या चरणापाशी. मग यात्रेस जाऊ कशाला, अक्कलकोटचे स्वामी समर्थ. रंगवू जाता त्यांची नामे, ब्रह्मा विष्णू शिवधामी. सर्व भक्ती पोचते, स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी. त्याची पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावी ऐसी की. पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी, उगीच कशाला भ्यावे मी. काहीच पडणार नाही कमी, समर्थाच्या दासासी. भाग्यवन ते जे लोगले भजनी, वादविवाद केले पंडितांनी. मग एकमुखाने सर्वांनी, मान्य केले थोर योग्यता. वेदांताचा अर्थ लावता, पंडिताचा ताटा जिरवला. भाविक भक्तांना धितला, धीर अनेक संकटी. स्वामी तुमचे चरित्र आगळे, अतर्क्य अलौकिक जगा वेगळे. त्यांच्या प्रेमाचे सागर साठले, धन्य धन्य ज्याच्या उमजले ते. बाळाप्पा चोळाप्पादी, सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी. गरिबापासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती. जे जे तुमच्या भजनी लागले, तेचे त्यांचे कल्याण झाले. हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने. पुढे संपल्या लीला, संपले खेळ. ताटाटुतीची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ. परब्रह्मात मिळाले शके 1800. बहुधान्य नाम सत्वरी, चैत्र वैद्य त्रयोदशी मंगळवार. पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा. बोलता बोलता आला अंतकाळ,
प्रकृती झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानदी झाले निग्रम, वचनपूर्तीसाठी निर्वाहानंतर 5वा दिवस शनिवारी स्वामी प्रकटले निले गावाबाहेरी, दिले दर्शन भाऊ साहेबासी, ऐसायती दत्त दिगंबर संपूनी आपला अवतार, निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके, ऐसा अति दत्त दिगंबर संपूनिया आपला अवतार, निजधामी गेला निरंतर भक्त झाले पोरके. बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली, सर्व भक्त मंडळी हरहली, अन्ना पानाची ही सुचेना, गावोगावची भक्त मंडळी अक्कलकोट गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या अश्रू नयनानी, 4था अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला, अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त झाले. अजूनही जे येती समाधी दर्शना, त्याच्या व्याधी आणि विवेचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात. याची असते असंख्य दाखले, अनेकांनी खरोखर अनुभवले, म्हणून महाराजांची पावले आपणही वंदूया, नम्र होऊन त्यांचे चरणी, कळकळीने करूया विनवणी, स्वामींनी यावी करुणा म्हणून प्रार्थना त्यांना करूया. जय 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 दत्ता अवधूता, अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता, दया करा गा मजवरी, अनेकांच्या संकटी आला धावूनी, आता माझी प्रार्थना ऐकूनी, समर्थराया देई दर्शन, दूर लोटू नको मला, व्यवहारी मी जागतो जीवन, अनेक पापे घडती हातून, तव नामाचे होते विस्मरण, क्षमा याची असावी, सद्गुरुराया कृपा करावी, तुमची सेवा नित्य घडावी, ऐसी बुद्धी मजला द्यावी, पापे सर्व पळावी, सुखाचे व्हावे जीवन ऐहिक, धन दौलत मिळावे पौत्र सुख, ग्रह सुख आणि वाहन सुख, अति सद्गती लाभावी, तुमची प्रत्यक्ष कैवल्य ठेवावे, म्हणून याचना करतो देवा, उद्धार मनाने वर द्यावा, आणि तथास्तु म्हणावे, तुमचा होती कृपा पूर्ण, जीवन माझे होईल धन्य, म्हणून आलो तव पायी शरण, दत्तराया दया घना, मी एक मानव सामान्य, तुमची सेवा नित्य घडावी म्हणून, या पोथीचे करतो वाचन, दान द्या तुमच्या कृपेचे, वेडी वाकडी माझी सेवा, स्वीकारावी स्वामी देवा, वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा, हीच अंती विनंती. शके 1899 वर्षे चैत्रमासी शुक्ल पक्षी, शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही. स्वामींचे चित्र ठेवून पुढ्यात, किंवा स्वामींच्या एका मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात. इच्छा सफल होईल, माणिक प्रभू साई शिर्डीश्वर, आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळीच, एकाची करती भक्ती, तिघेही पावतील ती, ऐसी ठेवून आपली वृत्ती, पोथी नित्य वाचावी, या पोथीचा करिता नित्य पठन, प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण, सत्य आणि सत्य वचनही, श्री अक्कलकोट स्वामी समर्थामनस्तु. शुभम भवतु. ओम शांती शांती शांती.